गुड मॉर्निंग मंडळी, कशी आहात? बरे आहेत का? बरे असेल तर या चहा चपाती खायला. तिथंच बस. तिथं तुम्ही लोक मला कमेंट करून विचारलं मावशी कशा आहेत, बरे आहेत का? तिकडं तिकडं हो. इथे स्टोरी तुम्हाला सांगायची. मावशीची तब्येत मला माहिती नाही कशी, कारण मी मावशीच्या भावाला फोन केला नाही. त्यांचं ऑपरेशन होतं तिथपर्यंत मला माहिती आहे. आणि त्यांचे भाऊ सारखे चिडतात फोन केलं, म्हणून मी फोन केला नाही. आणि त्या इथनंच सांगून गेले होते की 3 महिने लागतील हॉस्पिटलमध्ये. आणि दुसरा प्रश्न, तुम्ही बोलता लुसीचा व्हिडिओ नाही बोलले. लुसीला 3 हफ्ते झाले, 3 हफ्ते तिला पिरियड्स आहे. मी तुम्हाला दाखवले किती ब्लिडिंग होते. आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिला चपाती वगैरे नॉनव्हेज वगैरे नाही खायला द्यायचं, तिला नुसतं दही बदल. आणि ती स्वतःला एवढी म्हणजे ती खूप, आता पिरियड्स तिला खूप त्रास होतो. माझे व्हिडिओ महत्वाचे नाही, माझ्यासाठी ती महत्वाची. आणि तिचे घरभर ब्लिडिंग होणार, त्याच्यामुळे मी काय करते, तिला बाहेर काढत नाही, तिला बाथरूममध्ये आतमध्येच ठेवते. ती तिथल्या तिथं ती घाण करते. तिथले आता आपण इथे जेवण बनवतो, सगळं बनवतो, तिला मी कशी घरभर फिरेल. जेव्हा संध्याकाळी ती थोडी रिलॅक्स असते, ऊन कमी झाल्यावर, तेव्हा मी थोडंफार तिच्यावर रील्स बनवते. नाहीतर मी तिच्यावर सध्या तरी व्हिडिओ नाही बनवत. आणि ती आलेली एवढी हिटला आलेली आहे ना, मग काय सांगू, एवढा त्रास देते ना ती मला, एवढा त्रास, म्हणजे एवढं ब्लिडिंग होतंय ना तिला, मला करून करून म्हणजे मलाच कसं तरी व्हायला लागलंय. तिचं पण बघू, तुम्हाला ती पण व्हिडिओ दाखवेल मी तुम्हाला. जर फोटो वाटत असेल तर मी ती पण तुम्हाला व्हिडिओ दाखवेल की बघा तिला किती ब्लिडिंग आहे. आज 3रा हप्ता आहे. मी विचारलं तर डॉक्टर बोलले की त्यांना 6-6 महिन्यांनी पिरियड्स येतात, मग त्यांना ते तेवढा त्रास होतोच, त्यांना तो तेवढा त्रास होतोच. म्हणून मी तिची व्हिडिओ सध्या जास्त बनवत नाही. आणि मावशींचा राहिला प्रश्न, मावशींना बरं नाही, त्या जेव्हा येतील तर नक्कीच मी तुम्हाला त्यांचे व्हिडिओ बनवतो. तुम्ही त्या बरोबर या चहा चपाती खायला. बाय.